पूजा, ये बस. स्नेहा, मी कोणाला पळून नाही आणलं. पूजा ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि आम्ही फक्त एक नाटक केलं होतं. पूजा, मला माहिती आहे तू गेली 2 वर्ष तुझ्या नवऱ्यापासून विभक्त राहतेस आणि आता माझाही संसार अडचणीत सापडलाय. का रे, काय झालं? अगं, माझ्या बायकोला आणि मला काही मुलबाळ होत नाही. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की IVF तंत्रज्ञानानं आम्हाला मुलं होऊ शकतात, पण ती मानायला तयार नाही. तिला वाटतं ते सक्सेस झालं नाही तर. त्याच्यावरती मी तिला पर्यायी सुचवला, आपण एखादं मुलबाळ दत्तक घेऊ. पण ती म्हणते दुसऱ्यांची मुलं आपण का सांभाळायची. आता तिचे हे विचार कसे बदलायचे मला कळत नाही. ती तर माझ्या हात धुवून मागं लागली, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. मग आता काय ठरवलंयस तू? माझं मन तयार होत नाही. माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे का, आणि मला टिकवायचं आहे शेवटपर्यंत. मला एक कल्पना सुचली म्हणून तुझ्याकडं मदतीचा हात मागायला आलाय. कसली कल्पना? मला वाटतं की आपण लग्नाचं नाटक करावं, एक 2-4 दिवस. आपण? सॉरी, हे जरा चुकीचं आहे, पण तू माझी जिवलग मैत्रीण आहे म्हणून मी तुझ्याकडे मदतीचा हात मागायला आलोय. बरं ठीक आहे, चालेल. तू माझा लहानपणीचा मित्र आहेस म्हणून मी तुझी मदत करायला तयार आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. थँक्यू पूजा. मी उद्या सकाळी तुला घ्यायला येईल. हो, आपण पळून लग्न केलंय असं तिला भासवायचं. चालेल. चल, येऊ मग. हो. थँक्यू.